मिरजेत गांजा विक्रीचे अनेक गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार अखेर जाळ्यात. पोलिसांचं नागरिकांना आव्हान, नशायुक्त पदार्थांची माहिती द्या. नशामुक्त भारत अभियान अंतर्गत महात्मा गांधी चौक पोलिसांची सातत्यपूर्ण धडक कारवाई. सांगली जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई केली आहे. मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिसांनी गांजा विक्री करणाऱ्या एका सराईत आरोपीला जेरबंद केलं आहे. आरोपीकडून तब्बल 43,400 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद कुलकर्णी यांच्या विशेष सूचनेनंतर मिरजेतील डॉक्टर बाबासाहेब उद्यानामागील अंधारे रस्त्यावर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विश्वित गाडवे आणि पथकाने खालिद रियाज मोमीन वय वर्ष 34 राहणार अमर टॉकीजवळ ख्वाजा झोपडपट्टी मिरज याला मोटारसायकलवर प्लॅस्टिकची पिशवी घेऊन थांबलेल्या अवस्थेत रंगेहात पकडलं. त्याच्याकडून 103 छोट्या पुड्यामधील 536 ग्रॅम तयार गांजा आणि एक मोटारसायकल असा एकूण 43,400 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद कुलकर्णी, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विश्वित गाडवे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिजित धनगर, सचिन कुंभार, सर्जेराव पवार, पोलीस नाईक नानासाहेब चंदनसिवे, पोलीस कॉन्स्टेबल जावेद शेख, विनोद चव्हाण, मोहसिन टिनमेकर, राजेंद्र हरगे, अमोल तोडकर, रामकृष्ण सुरवसे, सुनील माने, चालक पोलीस उपनिरीक्षक सतीश कुमार पाटील, चालक पोलीस नाईक देवानंद नागरगोजे यांनी केले आहे.